जसं की आता आपण असा विचार करतो ना की नाही आय टीमध्ये ना, म्हणजे काही काही स्टुडंट्स मला काय बोलतात की मॅम आय टीमध्ये ना काही बोलायची गरजच पडली नाही पाहिजे, फक्त काहीतरी करायचं काम द्या. आता असं जर म्हटलं तर ते सिंगल स्किल आलं, बरोबर. आता मला जर कोणी म्हटलं की मला फक्त पायथॉन बेसिक आहे त्याच्यावर जॉब द्या, असं होत नाही. सो आय टी आणि नॉन आय टी याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ डिफरन्स आहे की जर तुम्हाला आय टी क्षेत्रात काम करायचं, त्याच्यामध्ये कुठली पोझिशन असू द्या, तुम्हाला मल्टिपल स्किल्स येणं गरजेचंच आहे. ओके. तुम्हाला डेटाबेस माहिती पाहिजे, एकतरी लँग्वेज माहिती पाहिजे आणि एकतरी असं टूल माहिती पाहिजे की जे तुम्ही यूज करून तुमचं काम थोडं फास्ट करू शकता. ओके. कारण की हीच तर गोष्ट डिफरन्शिएट करते आय टीला नॉन आय टीपासून. मग नॉन आय टीमध्ये तोच तर मेन फॅक्टर आहे ना की तुमचं काम इझिली दुसरं कोणीही करू शकतं, कारण ते इझी आहे. तुमच्या कामामध्ये काही तुम्हाला लॉजिकच वापरायचं नाही आहे आणि ते टायपिंग आहे किंवा डेटा एंट्री, त्याच्यामध्ये स्कोप जास्त नाही किंवा जास्त हायेस्ट पेइंग सॅलरी मिळत नाही. सो आय टीची ब्युटीच ही आहे की बाबा मल्टिपल टेक्नॉलॉजी, मल्टी स्किल्ड आणि म्हणून हायेस्ट पॅकेज.